हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज होता आखाड महिन्यातील म्हणजेच आषाढातील शेवटचा दिवस. म्हणजे या दिवशी आपण आपल्या जे देवी वगैरे आहेत तर त्या देवीविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते, देवीची पूजा करायची असते आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपण देवीची पूजा करत असतो. तसंच आता आम्ही जिथे अक्कलकोटमध्ये राहतो तर या ठिकाणी दही आणि भाताचा देवीला नैवेद्य दाखवायचा असतो. तर आमच्याकडे नैवेद्य आरत्या वगैरे करून देवीला नमस्कार करतात आणि आरत्याचा वगैरे देवीला नैवेद्य दाखवतात. तर त्या पद्धतीने मला सुद्धा थोडंसं लेटच झालं होतं, पण उद्या अमावस्या असल्यामुळे या गोष्टी नंतर करायला जमत नाहीत, म्हणून म्हटलं चला आजच्या दिवशी आपण ही देवीची छोटासा सण, आमच्या इकडे याला आईचा सण सुद्धा म्हणतात आणि अक्कलकोट साईडला याला आईची थंडी म्हणतात. तर प्रत्येक ठिकाणी प्रथा वेगवेगळी असू शकते, पण त्याचा एक मूळ उद्देश म्हणजे आपल्याविषयी आपल्या देवीला कृतज्ञता व्यक्त करणे. म्हणून मी सुद्धा सकाळी मस्त आवरलं केलं आणि देवीची पूजा करण्यासाठी आजचा दिवस खास ठरवला. आणि आपण देवीची पूजा वर्षातून एक वेळा करत राहतो. आपल्या घरांवर चांगलं देवीचा आशीर्वाद राहावा, आपल्या मुलांवर वगैरे. आणि असं नाही की फक्त काहीच ठिकाणी, प्रत्येक एरियामध्ये आपण जिथे राहतो तिथे हे असं आईचं एक मंदिर नक्कीच असतं. आता जिथे मी राहते तिथे हे आमच्या ग्राउंडवर वगैरे आहे, तर तिथे मुलं नेहमी आपले खेळतात, इकडे तिकडे बागडतात. तर आपल्या मुलांवर देवी आईचं लक्ष राहावं म्हणून आपण ही छोटीशी पूजा नक्कीच केली पाहिजे. तसंच मी माझ्या आईकडं आमच्या घराच्या समोरच होतं, तर तिथे सुद्धा मी पाहिलं आखाड महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर आपण देवीची ही सेवा केली तरीसुद्धा म्हणजे एक दिवसामधून चालते. तर ब्लाऊज पीस ओटी वगैरे घेऊन जायचं असतं. तर दिवसाची छान सुरुवात केली, नैवेद्य वगैरे पूर्ण बनवून घेतलं, बच्चूला स्कूलला पाठवलं, टिफिन वगैरे करून आहोचा टिफिन बनवला आणि छान अशी रेडी झाले. तर आपल्याला काही सण वगैरे असेल तर साडी वगैरे घालायला चान्स भेटतो. माझं सुद्धा तसंच आहे. रेग्युलर जरी मला आवरणं वगैरे नाही झालं तर सणाला वगैरे मी नक्कीच आवरते. आणि घाई गडबडीत माझं असं होऊन जातं की माझ्या ज्या गोष्टी संपल्यात किंवा हे खराब झाल्यात तर त्यासुद्धा टाकायला वेळ भेटत नाही. छान असं मस्त तयार होऊन मी निघले आहे देवीच्या पूजेसाठी. तर आपण जर देवीची वगैरे पूजा करायची, देवीची ओटी वगैरे भरायची, तर असं म्हणतात देवीसारखंच नटून जायला पाहिजे, आवरून जायला पाहिजे. म्हणून मी सुद्धा जास्त काही माझ्याकडून दररोजच्या कामामध्ये होत नाही, पण छान असं तयार वगैरे होऊन साडी वगैरे नेसून त्या पूजेसाठी जायचा प्रयत्न केला. आणि तुम्ही पाहू शकतात जास्त काही मी तयारसुद्धा झालेले नव्हते, कारण दररोजच्या कामामधून आपल्याला त्या गोष्टी शक्य नसतात. आणि बच्चू स्कूलवरून यायच्या अगोदर, त्याचा स्कूलचा घ्यायला जायचा टाईम व्हायच्या अगोदर मला पूजेसाठी जायचं होतं, पूजा करून यायचं होतं. आणि आपल्याला पूजा आरती वगैरे सगळं करायचं म्हटलं की 1-1.5 तास तर नक्कीच लागतो. असं काही ते मंदिर आमच्या घरापासून दूर नव्हतं, पण साडी घालून जाणे आणि एकटे असल्यामुळे पूर्ण सामान वगैरे कॅरी करणे. ताट वगैरे मी अगोदरच बांधून ठेवलं होतं. ताटामध्ये पूर्ण वस्तू अगोदरच ठेवल्या होत्या. हळदी कुंकुम, अगरबत्ती, नैवेद्य, वाती लावण्यासाठी तेल ठेवलं होतं, पाणी घेतलं होतं मी, नंतर घंटी घेतली होती आरती वगैरे करायला आणि एक पिशवी सोबत घेतली. त्या पिशवीमध्ये मी नारळ वगैरे सगळ्या गोष्टी टाकल्या होत्या. ह्या आईच्या सणाला आपण देवी आईला नारळ नक्कीच अर्पण केला पाहिजे, नारळ नक्कीच फोडला पाहिजे. आणि मी एकटी जात असल्यामुळे दरवाजा वगैरे लॉक करूनच मला जायचं होतं, म्हणून दरवाजा लॉक केला आणि मी आईच्या पूजेसाठी निघले. तर अशा पद्धतीने मी जवळपास 10:30 वाजता पूजेसाठी जात होते. आणि मंदिर मी तुम्हाला दाखवते माझ्या घरापासून किती दूर आहे. तर तिथपर्यंत मला जायचं होतं आणि बच्चूच्या स्कूलचा घ्यायला जायच्या वेळेपर्यंत रिटर्न यायचं होतं. तर अशा पद्धतीने आमच्या पोर्चमधून सुद्धा मंदिर दिसतंय, ते तुम्ही पाहू शकता. थोडं थोडं पिंकिश कलरमध्ये आहे, तर तिथे मला जायचं होते. आणि आईचा सण होता म्हणून म्हटलं चला आता आपण चप्पल न घालताच जावे, म्हणून मी सुद्धा निघले. आणि वरती मला सर्व घाईघाईमध्ये फुलं घ्यायची विसरले आणि नंतर लक्षात आलं की आपल्या खाली सुद्धा भरपूर फुले आहेत, म्हणून लगेच मी फुलं तोडायला घेतली आणि छान अशी देवी आईसाठी भरपूर फुले तोडली, जेणेकरून आईला फुलं वगैरे वाहता यावी. वरती सुद्धा फुले होते पण मला लक्ष नाही. आणि थोडंसं लगेच दूर चालता मी पोहोचले मंदिरामध्ये. आणि इथे बऱ्याचशा बायकांनी आज पूजा वगैरे केलेली होती, तुम्ही पाहू शकतात. कारण आज शेवटचा दिवस असल्यामुळे कोणाला काही अडचणीमुळे, प्रॉब्लेममुळे, घरातील कामांमुळे किंवा कोणाला सुतक वगैरे काही असेल तर अशा गोष्टीमुळे बऱ्याच जणांचं राहून जातं. आणि आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आपण आईविषयी कृतज्ञता नक्कीच व्यक्त करायला पाहिजे, म्हणून बरेच जण माझ्यापूर्वी येऊन गेले होते आणि बऱ्याच जणांनी आईची ओटी वगैरे भरली होती. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार इकडे दही भाताचा नैवेद्य असतो, तर बऱ्याच जणांनी द्रोणमध्ये दही भात वगैरे अर्पण केलेलं होतं. पण जसं आपल्या इकडे जसं चालतं त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे, म्हणून मी त्याच पद्धतीने नैवेद्य आरत्या वगैरे घेऊन आले होते, भात वगैरे करून ते सुद्धा घेऊन आले होते आणि आईच्या पूजेला सुरुवात केली. आता इथे व्हिडिओज वगैरे काढायला कोणी नव्हतं, म्हणून मी डायरेक्ट
अगोदर पाण्याने छान अभिषेक केला, हळदी कुंकुम लावून घेतलं आणि नंतर मग फुलं वगैरे वाहून ओटी भरली. तर ओटीमध्ये मी खारीक खोबरं हळकुंड वगैरे घेऊन गेली होती. बांगड्या वगैरे मला लक्ष नाही, त्यामुळे हळदीचं ते हळदी कुंकुम वगैरे लावलं, तांदूळ वगैरे टाकले, खारीक खोबरं वाटी ठेवली आणि ओटीला हळदी कुंकुम लावून मी आईच्या चरणी ओटी अर्पण केली. नंतर त्या आरत्या मी नैवेद्यावर ठेवल्या, जशा आमच्या तिकडे ठेवतात त्या पद्धतीने मराठवाड्यात. आणि नंतर दिवे लावून घेतले, आईला नारळ फोडून घेतला, नारळाचं सुद्धा नैवेद्य आईला अर्पण केला आणि छान अशी आरती केली. तर मी आरती करते वेळेस एक लेडीज अजून तिथे आल्या होत्या, तर त्यांना सुद्धा आरतीचा योग भेटला आणि आम्ही दोघींनी मिळून एकमेकींना कुंकू वगैरे लावलं, परत आईची पूजा केली आणि छान असं दर्शन करून आजच्या दिवशी मी आईंविषयी अशी छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली. तर तुमच्याकडे सुद्धा ही पूजा केली जाते का आणि तुमच्यासोबत मी मंदिर शेअर करते. तर असं हे मंदिर आहे आणि इथे पूर्ण कॉलनीतल्या मेंबर्सनी मिळून सुद्धा खूप छान ही आईची थंडी म्हणतात तर केली होती, पण त्या दिवशी मला प्रॉब्लेम्स वगैरे होती म्हणून मी येऊ शकले नव्हते. म्हणून आज म्हटलं चला आपण की आईची ही छोटीशी पूजा नक्कीच करावी आणि प्रत्येकाने केली. आपल्या मुलांवर, आपल्या घरच्यांवर आईचा आशीर्वाद राहावा म्हणून आपण ही पूजा नक्कीच केली पाहिजे. तर तुमच्याकडे सुद्धा अशी पूजा केली जाते का, कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी भेटूयात आपण अशाच नवीन आणि छान व्हिडिओसोबत, त्याचबरोबर अशाच धार्मिक आणि डिवोशनल व्हिडिओसोबत. तुम्हाला सुद्धा माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा. जर नवीन व्हिडिओ मी अपलोड केला तर ते तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन नक्कीच येईल. तर आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आणि तिथून सरळ मी निघली घराकडे आणि येऊन पोहोचली. तर असं असतं आपल्या बायकांचं काहीसं रुटीन. सगळ्यांना असं वाटतं की काय तेवढं पूजा, चालून मी बरीचशी दमले होते, पण बच्चूला घ्यायचा वेळ झाला होता म्हणून सरळ मी कपडे चेंज केले आणि बच्चूला घ्यायला निघले. कारण जर आपण 5 मिनिटं लेट झालो तर आपले मुलं आपली वाट बघणार. आणि अजून मी जेवायचे होते म्हणून मला थोडंसं थकवा पण आलेला, पण बच्चूला घेऊन घरी आले आणि आम्ही दोघांनी मिळून छान असं जेवण केलं. तर असा होता माझा आजचा छोटासा दिवस. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.